बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कशा आहात? मस्त. तुम्ही कशा आहात ताई? मी पण छान आहे. छान आहे का? हा. काय अनुभव शेअर करायचा होता ताई? हो ताई, खूप दिवस झालं सारखी म्हणते अनुभव शेअर करते. हा अनुभव आला की तो अनुभव आला की आणि करतच नव्हती. त्यामुळे अजूनच खूप प्रॉब्लेम येत होते नुसते. हा. मग सांगू? हो सांगा ना ताई. कुठून बोलतो सांगायचंय का? तीच मी म्हणजे युपीतून मा- आहे सध्या. नाहीतर हा. साताऱ्यातून, म्हणजे मेन गाव साताऱ्यातच आहे आमचं. हो. हा, मग काय ते अनुभव आला ताई? एकदा ना माझ्या मुलाची सायकल हरवलेली. म्हणजे काय झालेलं, हा. बाहेर ठेवलेली. अच्छा. मी गेलेली एका म्हणजे लेडीजकडे झोपायला अशीच, का तर तिचे मिस्टर नव्हते म्हणून. हा. आणि मग माझ्या मुलांना पण घेऊन गेली, का तर ते झोपत नव्हते आणि माझ्या मिस्टरांची नाईट ड्युटी होती. मग ते अच्छा. तो काय माझा मुलगा काय म्हणला, असू दे पार्कमध्ये, पार्कच्या तिथे सायकल कोण नाही घेऊन जाणार. मग हा. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही झोपलो आणि सकाळचं लवकर उठून जेव्हा 4-5 वाजता आम्ही उठून घरी आलो ना हा. पहाटे, तर सायकलच नव्हती. अरे आणि सायकल पण किती 13,000ची सायकल. बापरे. झाले त्याला 2-3 वर्ष झाले हं. तिथे येऊन घेतलेली. हा. मग तरी पण ती सायकलच सापडतच नव्हती, किती शोधली. अरे मग बापरे. मी घरात घोरकष्ट धरून स्तोत्र लावलं हा. आणि जो तो मंत्र असतो की नाही हरवलेली वस्तू हो सापडण्यासाठी, कार्तवीर्यार्जुन. हा. कार्त्यवीर्या, तो मंत्र मग मी घरात बोलायला लागली आणि घोरकष्ट धरून स्तोत्र लावलं. आणि हा. माझ्या मुलाचा पण तो हे पाठ आहे, तो मंत्र. मग अच्छा. तो पण तो सायकल शोधताना ना तो मंत्र बोलत बोलत चाललेला. हा. सापडत म्हणजे शोधत शोधत. मग हा. त्याचा एक मित्र आला, त्याला पण विचारलं की माझी सायकल बघितलीस का? हा. मग तो म्हणला नाही बघितली. मग तो म्हणला चल मग आपण दोघं शोधू म्हणून. मग अच्छा. ते पुढे थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर पार्कच्या पलीकडे हम्म. त्यांनी बघितलं तर ती सायकल कोणीतरी अशी गवतात फेकलेली. बघा. बापरे आणि कशी ना वृत्ती. पण नशीब हा, मिळाली बाबा. मिळाली. मेन म्हणजे मी ना मिस्टरांना तोपर्यंत सांगितलंच नव्हतं. ते म्हणले कुठे गेलाय? तर हा. मी म्हटलं गेलाय असाच वॉकिंगला गेलाय म्हटलं, सांगितलं. मी सांगितलंच नाही की शोधायला गेलाय सायकल. परत मला पण ओरडा बसला असता आणि त्याला पण ओरडा बसला असता. बरोबर. त्या भीतीने मी ना बोललीच नाही. आणि ते घोरकष्ट धरून स्तोत्र पण हळूहळू आवाजात चालूच होतं माझ्या मोबाईलवर. हा. आणि मंत्र पण चालू होता. आता सांगू तरी कसं, परत काहीतरी म्हणतील, तुम्हाला म्हणजे वस्तू एवढ्या आणल्या तरी तुम्ही सांभाळल्या नाहीत. हो. एक तर पहिल्यांदाच त्याला आम्ही सायकल घेतलेली, इथे राहायला आलो, आई स्कूलला जायला यायला ग. लागतंय म्हणून. अरे. आणि तो खूप त्या सायकलवर हे करतो, म्हणजे जीव हो नुसता आहे मुलांचं त्या किती सायकलवर. प्रेम असतं त्यांच्या वस्तूवर. हो ना. मग नंतर ना त्याला सायकल सापडली. मी तो येईपर्यंत म्हणजे तरी हे मला म्हणायला लागले, काय झालं, कुठे गेलाय तो, कुठे गेलाय तो. हा. मग मी नंतर खरं सांगितलं. हा. पण नशिबाने ताई ती सायकल सापडली. आई ग. मी इतकी खुश मिस्टर मग झाली. चिडले म्हटलं होते का? नाही, चिडले नव्हते, पण जरा वाटतंच ना की एवढं म्हणजे सायकल बरोबर. दिली ह्यांनी, नीट सांभाळत पण नाही, त्यांना काय घ्यायचं म्हणजे असं वाटतंच ना. फौजी लोक आहेत म्हटलं, जरा तुम्हाला पण माहिती कसे असतात ते. कडकच असतात. हा. हा. आणि कसं एक एक रुपया म्हणजे साठवायला साठवून ठेवतात ते. खर्च बरोबर. करायचा म्हटलं तर विचार करतात, कारण की एक तर बाहेर राहतात आणि बरोबर. एवढं महागाईची वस्तू घ्यायची. आणि त्याला फर्स्ट टाइम घेतलेली आणि तो पण खुश होता की मला पप्पांनी घेतली म्हणून. आई आणि तो ग. खूप म्हणजे लक्ष ठेवायचा त्या सायकलवर. मग बापरे. मग पण परत बरं सायकल झालं सापडली. सापडली. मी जरा म्हटलं स्वामींना हम्म. सायकल तेवढी सापडू द्या, मी अनुभव शेअर करेन. पण मी केलंच नाही. ही मार्च मधली गोष्ट. अच्छा. हा. गेलेच नाही. आणि परत मग आम्ही गावालाच गेलो. हा. गावाला गेल्यावर पण ना आमची यात्रा होती. तर हम्म. जिथं आम्ही राहायला असतो, आता गावाला गेल्यावर हा. सिटीमध्ये, तिथं रोज रात्री आम्ही राहायला जायचो. दिवसभर खेडेगावात राहायचो आणि रात्रीचं राहायला जायचो. तर अच्छा. 10-10:30च्या दरम्यान आम्ही 2 व्हीलरवरून निघालेलो, मी आणि माझे मिस्टर फक्त. तर हा. कसं 2 व्हीलरवर जाताना खेडेगावातल्या रस्त्यांवर असे कुत्रे वगैरे बसलेले असतात की नाही. बरोबर. तर ते कुत्रे अंगावर येतात ना असे. हो. तरी पण मी ना रस्त्याने 10:30-11 वाजलेले म्हणून मोबाईलवर स्वामींचा फोटो आणि श्री स्वामी समर्थ माझं चालूच होतं. हम्म. तर हे म्हणले, काय चाललंय तुझं हे सारखं श्री स्वामी समर्थ? म्हटलं माझं मी बोलते ना, तुम्हाला काय त्रास होतोय का? नाही ना. म्हणजे शांत राहा. मी आमचं गाडीवर आमचं तिथंच थोडंसं झालं. हा. तरी पण माझं चालू. मग हनुमानांचं पण चालू, का तर
हनुमानाचं ते म्हणतात ना की हनुमान चालू असलं की येत नाही जसं जवळ काय बरोबर, असं दिसत नाही. बरोबर. हो. मग मला ते पण टेन्शन आणि मग नंतर ते पण चालू होतं. हां, आणि त्याच्यानंतर ना 3दा असं झालं की कुत्रा जवळ येत होता गाडीजवळ, भोकून हां, यायचा, पण हां. अंगावर नाही आला. मी बघा. म्हटलं स्वामी थँक्यू म्हटलं तेवढं वाचवलं. कारण की मी मागेच बसलेली. बुलेटवर काही एवढी जागा नसते ना. नसते. बरोबर. आणि आणि मग भीती नंतर आणि ते त्यांचा वेग किती असतो. जर कुत्र्याने हां. मागे पाठलाग केला, की ते किती वाऱ्याच्या वेगाने मागे धावतात. हो. पण तिथे माणसं उभी होती. पण ती माणसं म्हणायचीच नाही म्हणजे हाड-हाड असं काहीच म्हणायची नाही त्या कुत्र्यांना. हां, ते नुसतं आपलं म्हणजे अंगावर आल्यासारखं करायचं. पण हां, माघारी हे व्हायचं. तर आता माझा मोबाईल पण चालू होता आणि त्याच्यावर हे पण चालू होतं, फोटो पण होता. हां, हां, हनुमानांचं होतं, कधी स्वामींचं होतं आणि हां. माझ्यासारखाच मंत्र चालूच होता तो. त्यामुळं तो एक हां. अनुभव आला. मीच नंतर दुसऱ्या दिवशी जावलं नक्की. सांगितलं येऊन. किती छान. जाऊन येईपर्यंत. आणि मी तुमचा एकदा व्हिडिओ बघितलेला ते की तो मंत्र होता ना आता आपण म्हणलो तो हरवलेली वस्तू. तर माझं कार्तवीर्यार्जुन, कार्तेवीर्या पाठ झाला माझा वीर्यार्जुन. तो मंत्र. हां. हां, हां. तर माझं ना पैंजण हरवलेलं साखरपुड्याचं. तर माझी जाऊबाईला पण म्हटलं माझं पैंजण सापडत नाही आणि तेव्हा मी राजस्थानला होती. मी अच्छा. म्हटलं आता करायचंय काय? मग सुट्टीवरून गेल्यावर मला म्हणले, "तू घरी गेल्यावर तिकडे शोध पहिलं राजस्थानमध्ये गेल्यावर. हां, इथं हां. तर नाहीये म्हणून." मी इथं पण शोधलं, इथं नाही सापडलं. म्हटलं असेल तिथंच असणार. हां. मग घरी गेली. मग तो मंत्र डाउनलोड केला. हं. त्याच्यासोबत माझा पण पाठ झाला अरे वाह! आणि शोधाशोध पण चालू झाली. आणि नंतर मैत्रिणी म्हटलं मी आले 2 मिनिटात. मग नुसतेच आपलं काहीतरी करायला गेली आणि ड्रॉवर असा उघडला, की त्या हां. ड्रॉवरमध्ये मला ती फुडी सापडली. त्या फुडीतच ते पैंजण सापडलं. अय्या! बघा किती सहज सापडलं. हां. त्या मंत्रामुळे फक्त मग? कार्तेवीर्या जुनू नाम राजा भाऊ सहस्रवान आणि पाठच झाला तो माझा मंत्र. अरे वाह! किती छान. नंतर मग माझ्या मुलाकडून पैसे हरवले तेव्हा पण तसंच. हां. ₹200 तर सापडले. ते एका माणसानं उचलून दिले. ₹50 परत ते हरवलेले त्याच्याकडून पार्कमधून येताना. तर हां. ते पैसे पण मी शोधत तोच मंत्र बोलत चालले. तर ते पैसे पण असे गवतामध्ये अडकून बसलेले. ते पण सापडले. किती छान गं ताई. हां, ताई खूप मस्त हा मंत्र आहे ना, असं खूप वाटतं पण खूप ताकदवार नाही. पॉवरफुल आहे हां. तो मंत्र. मंत्र खूप छान आहे तो. घरात सुद्धा ताई इथं आता मी आहे ना यूपीमध्ये. तर हां. इथे ॲक्च्युअली काय झालं मी मंगळसूत्र काढून ठेवलं आणि मी माझं असं म्हणजे असंच मनातनं ठरवलंय की चोर जरी आला आता इथं कॅन्टमध्ये तर चोर येत नाहीत. पण जर चोरी झाली तर फ्रीजमध्ये कशाला बघेल ना. हो. म्हणून मी काय केलं माझं मंगळसूत्र मी फ्रीजमध्येच ठेवलं. आणि नंतर अय्या! गेली विसरून. म्हटलं जाऊ दे फ्रीज उघड-झाक करता सामान घेताना आपलं लक्ष राहील, की हा हां, बाबा मंगळसूत्र फ्रीजमध्ये म्हणून. हां. मी गेले विसरून आणि आई. नंतर आठवलं की घालायचंय म्हणून आता हाय आपलं प्रोग्राम घालायचंय. मी घरभर मंगळसूत्र शोधतेय ताई. सगळा पसारा काढला आणि नंतर ना माझ्या मिस्टरांचा फोन आला हं. आणि मी त्यांना पण विचारलं, "काय हो तुम्ही माझं मंगळसूत्र बघितलं काय?" तर म्हणले, "अगं ते मंगळसूत्र फ्रीजमध्ये आहे म्हणून." कारण की तेव्हा पण माझा तो मंत्र चालू होता. आई शोधत. गं! बघा कसं ह्या असतं ना. मंत्रामध्ये खूप माझ्या वस्तू सापडल्यात. खूप पॉवरफुल मंत्र आहे हा. हो, हो. खूप छान मग म्हटलं सांगितलं तर ताई मी शेअर ताईंना करते. खूप सांगायचं होतं. कारण की ताई खूप ना अशा अडचणी येतायत ना आणि तुम्हाला त्या दिवशी फोन करणार होती, पण नंतर मीच विसरून गेली. मी काय अनुभव शेअर करणार होती. मी माझ्या मुलांना पण विचारते, की हां. काय अनुभव होता? अजून काय अनुभव होता? काहीतरी होता. नंतर म्हटलं जाऊ दे देवा लक्षात राहील ना. हे हं. आता म्हणून जसं तो मंत्र आला तसं त्या वस्तू पण मला डोळ्यासमोर यायला लागल्या आणि ती हां. सिच्युएशन पण लक्षात यायला लागली. बरोबर. काही नाही तुमचं असं झालं. सगळं छानच आणि होणार. काही प्रॉब्लेम येणार नाही. एवढे छान-छान अनुभव तुम्ही शेअर करताय. तुम्हाला सगळे तुमचे प्रॉब्लेम नष्ट करतील स्वामी. हो ताई, थँक यू. अनुभव शेअर केला की अनुभव येतो तुमच्याकडून ऐकलंय ना मी. हां, हां, म्हणून हां. मग अजून एक काय आलं, मी आता गावाला गेलेली ना, तेव्हा गावावरून येताना ते खाऊच्या पानाचा वेल आणतो ना आपण. हो, मग हो, तो हो. मी मातीत थोडासा घेऊन आली. म्हटलं इथं घरात पाहिजेल आपल्याला म्हणून जरा शोला असं आवडतं मला म्हणून. हो, हो, हो. तर मी घेऊन आली. पण नंतर ते मातीसकट आणला. पण तो इथं आल्यावर इथलं हे झालं ना काय म्हणतात ते टेम्परेचर सूट वाढलं झालं नाही का असेल. काय हां, परत त्याच्यामुळं ना ती हां, वाढलंच नाही. त्याची पानं सुकून गेली. हां, मग हां. मी म्हटलं आता ही वेल ह्याच्यात म्हणजे जीव आहे की नाही हे माहित नाही. आता कसं करायचं? मग हां, माझ्या मुलाला ते आता आलंय की नाही आपल्या मोबाईलला Google Meet आलंय ते हां, हां. WhatsAppला.
तर मग तो काय म्हणला, असं असं मी करतो, की मला काय समजलं नाही की मी गुगल मीटला विचारतो, तो लगेच आन्सर पाठवतो म्हणे. अच्छा. हां. मग मी काय केलं, मुलं शाळेत गेली. मग मी ते रोप आहे ना छोटंसं, त्याला पानं नव्हती काय नाही, एकदम सुकलेलं झाड होतं ते. वेल पण नव्हता त्याला. हां. खाली हां. रोप म्हणजे मुळं पण नव्हती. हां. आणि मग त्याचा फोटो काढला आणि त्याला हं. म्हटलं ह्याच्यात जान आहे का असं विचारलं त्याला. तर हां. तो म्हणला, मग त्याने सांगितलं आपलं की त्याला खरचून बघ, मग ग्रीन असेल आतमध्ये तर कळेल की ते हां, हां. हिरवं आहे का नाही, म्हणजे जीव आहे का नाही. तर हां, हां. होतं. आणि नंतर हळूहळू मग त्याने सांगितलं की ह्या बाटलीत ठेव, आरोच्या पाण्यामध्ये ठेव. आणि तेव्हा कुठं ताई त्याला 2, 3, 4 अशी पानं यायला लागली. त्याला मुळं पण यायला लागली. अरे वाह! मी किती छान स्वामींना म्हटलं, बघा. स्वामी माझी एक इच्छा हे करा, नका पूर्ण करू, पण ह्या रोपामध्ये फक्त जीव येऊ देत फक्त. अय्या! किती एवढं हे छान. झालेलं ना, खूप भारी वाटत होतं. सुंदर, सुंदर ताई. मी शेअर करते हां ताई. हां ताई. हं, तो एक ठीक. अनुभव शेअर केल्यावर अनुभव येतो ना ताई. येतोच, येतोच. बघा तुम्हाला अजून तुमच्या काही इच्छा असतील ना, नक्की हां. पूर्ण होतील ताई. हां. हं. आणि एक काय विचारायचं होतं, तुम्ही जे म्हणता ना, काय ते YouTubeवर कुठला तरी चॅनल आहे, की मुलांना वाचायला येण्यासाठी ते कुठलं तरी नाव घेतलेलं, पण ते एकदा ऑनलाईन आहे ना कुठला तरी चॅनल? हां, त्याचं काय ताई? म्हणजे मुलांना शिकवायला जमतं बरोबर. ते चांगले शिकवतात ऑनलाईन स्कूल का काय आहे बघा. म्हणजे वाचायला येण्यासाठी. काय मला तर आठवत नाही. फ्रीमध्येच असेल काहीतरी ताई ते. कशामध्ये? म्हणजे फ्रीमध्ये असेल काहीतरी, तर मला आता आठवत नाही काय ते. अच्छा. नाही, मी तुम्हाला मेसेज पण केलेले, की काहीतरी त्या ॲपचं का त्या म्हणजे लिंक वगैरे सेंड करा असं म्हणून. पण नंतर मी पण विसरून गेले. तर माझं परत WhatsApp पण हे झालं ना, काय मला आठवत नाही हां अनइन्स्टॉल ताई झालं. आता. हां. आठवलं की चालेल. नक्की सांगेल. हां. हो हां, ताई, ठीक चालेल, आहे. चालेल. चालेल. श्री स्वामी समर्थ ताई.